बरं झालं तुम्ही आलात. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही गेस करूच शकणार नाही मी तुमच्यासाठी खायला काहीतरी केलंय, पण ते काय आहे ओळखा? मला नकोय काही. नाही अहो, तुम्ही बघा ना मी काय केलंय, ओळखून तर बघा. रिसोटो. हे बघा. हा म्हणजे हे रिसोटो की रिसोतो मला माहिती नाही, पण म्हणजे मोठी उडी मारली मी. नाही, मुगाची खिचडी ते रिसोटो. घ्या, खाऊन घ्या. मला नकोय. घ्या हो, घ्या. नकोय मला. अहो घ्या. राधा उपाशी असताना मी कशी खाऊ? एक आई म्हणून तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण राधा हितेनकडे गेले ना, तिकडे काय तिला कोणी उपाशी ठेवलं नसणार. आणि एव्हाना त्यांची जेवण सुद्धा झाली असतील. घ्या. इतकं सोपं आहे का सगळं? तिचं जाणं, तिथं सेटल होणं? नाही, सोपं नाहीये, पण अशक्य सुद्धा नाहीये. माई मावशी ओरडते अन्नाचा असा अपमान केला की. खाऊन घ्या. मला एक सांगा, तुम्ही उपाशी राहून काय होणार आहे? माणूस प्रत्येक गोष्टीत ना आपला आपला मार्ग शोधत असतो, आणि परमेश्वर त्याच्या पाठीशी असतो, तो त्याला मार्ग दाखवत असतो. मला खात्री आहे या सगळ्यामधनं सुद्धा राधा व्यवस्थितपणे बाहेर पडणार आहे. तुम्ही खाऊन घ्या. मला ना तुझा राग येतोय. काय झालं? तुला काय वाटतं तुझ्या या अशा गोड गोड बोलण्यानं मी लगेच हसावं आणि खाऊन घ्यावं? अरे, असं गोड बोलून पेपटॉक्स देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात. राधा घर सोडून गेलीये. 20 वर्षाची मुलगी रस्त्यावर कुठे भटकत असेल, कसा मार्ग शोधेल ती? हितेंच्या घरी गेलीये म्हणे, आणि तिथे काय त्याची आई तिला जवळ घेऊन समजावणार आहे का? बाहेर गावी जाताना मुलींना घरात कोंडून जाणारा बाबा आहे त्याचा. तुझ्या या सकारात्मक बोलण्याचा त्रास होतोय मला. तू कोणी जादूगार नाहीयेस प्रॉब्लेम संपवायला. नाही, जादूगर नाहीये मी, सामान्य माणूस आहे. पण मला वाटतंय सगळं नीट होणार आहे, तर सगळं नीट होणार आहे. जसं मला वाटतंय की तुम्ही खाल्लत की तुम्हाला बरं वाटणार आहे. आता मला वाटतंय वाटणार आहे, तर बरं वाटणार आहे. या 2 घास खाऊन घ्या. मावशीबाई, कृपा करून तुम्ही मला आग्रह करू नका. माझी अन्नावरची इच्छाच उडाली हो. नवरा बायकोचं भांडण आहे बोलली सचू. नवरा बायकोचं भांडण आहे येते. सचू सोड. खूप मोठी चूक केली. माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला. मी कधीच
असं पुन्हा करणार नाही शपथ. तू मला माफ केलंस. थँक्यू. माफ नाही केलंय मी तुला वल्ली. तू उपाशी आहेस म्हणून आप्पा जेवत नाही. त्यांना नको या वयात हा त्रास. जा जेवून घे. अगं वल्ली वल्ली मायवाजी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मला कुठून सगळं वेडेपणा सुचला आणि मी हे सगळं केलं. मला काहीच कळत नाही. मला माफ करा. अगं वल्ली तुला माफ करणारी मी कोण ग बाई. हे बघ मी तुझी तक्रार केली नव्हती आणि मी तुला शिक्षाही दिली नव्हती. तू उठ बर उठ उठ उठ, मी खूप उठ मोठी चूक केली. उठ उठ. हे बघ चूक तू केलीस. तुझी चूक तुला मान्य आहे ना. चाल तर नाही रडायचं नाही. लक्षात ठेव यापुढे सगळ्यांशी चांगलंच वागायचं. घे 2 घास खाऊन घे. घे बाळा. थँक्यू. कशासाठी? थांबल्याबद्दल, खायला केल्याबद्दल. पण तुम्ही खाल्लत कुठे हो? मी तर अजूनही सांगतोय खाऊन घ्या. देव आहे मार्ग दाखवायला. तो मार्ग दाखवत नसतो. तो म्हणतो आपला मार्ग आपणच शोधा. पण परिस्थिती हाताबाहेर गेली की तो करतो चमत्कार. दाखवतो मार्ग. चमत्कार. तुम्हाला अजूनही हसता येतं? मला वाटलं मगाशी रडता रडता तुमची ती पॉवर पडून गेली का काय. पडून गेली का नाही ते नाही माहित मला. पण माझी पॉवर, माझी ताकद मला एकटीला सोडून गेली हे मात्र खरं आहे. राधा येईल हो. तिला तिची चूक समजेल. ती रडेल. तिला वाईट वाटेल ती परत येईल. बघा तुम्ही. काळजी करू नका. आणि काही वाटलं काही लागलं तर मला फोन करा. अगदी कितीही वाजता. संकोच करू नका. काळजी घ्या. येतो. हा. तांदूळ 5 किलो, ज्वारी 5, तूर डाळ 2, जाड पोहे 2 किलोच पाहिजे नाही. हे आपले रवा. एक्सक्यूज मी, पटवर्धनांचा वाडा हाच का? हो हाच.
मी तुला ओळखलं नाही ग. कोण तू? नाही ऍक्च्युली मी मोबाईलवर पाहिलं मगाशी इथे एक रूम भाड्याने द्यायची आहे ना, त्यासाठी आले. पण इतक्या रात्री? हो जरा गरज आहे. आजपासूनच हवी आहे खरं तर रूम, ऍक्च्युली आत्तापासूनच. मग बरोबर कोणी आले का तुझ्या? मी एकटीच आहे. पण कुठून लांबून आलेस का? नाही मी पुण्यातूनच आले. पुण्यातून? ये आते ये. ये ये ग. हो ये बाळा. हा. ये बस. नाही ठीक आहे. अगं बस बाळा बस बस. एक पाणी. काय करतेस तू? माझं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि एके ठिकाणी इंटर्नशिप करते. ऍक्च्युली त्याच बाबतीत बोलायचं होतं. माझ्याकडे आता फार पैसे नाहीयेत. अगं 2,500 रुपये तर आहेत. आय नो, पण नोकरी नवीन आहे ना, त्यामुळे एवढं भाडं आता परवडेल असं वाटत नाहीये. मग ते विषय. येते. सॉरी, येते मी. अगं बाई किती परवडणार आहे? बर ये. आता मी नाही म्हणाले म्हणून काय तू रात्रभर गावात फिरत राहणार आहेस का? ये दाखवते. थँक्यू. खोली बघायला मिळेल? हो हो ये ना. पण मला भाडं आगाऊ द्यायचं आणि मुळात खोली स्वच्छ ठेवायची. नाही बाकी पण काही नियम आहेत, पण ते मी तुला सकाळी सांगेन, आता नको. ये. राधा उचलेल का माझा फोन? उचलला तरी नीट बोलायची नाही. हितेनला करू का? हितेनला सुद्धा बोलू द्यायची नाही. हॅलो, अनामिका दीक्षित बोलतीये मी. बोला बोला मॅडम, कसं काय याद केला? फक्त विचारायचं होतं, राधा जेवलीये का? अरे हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे. ती तुमची दिकरी आहे ना? हो, पण ती आता तुमच्या घरी आली आहे ना. आमच्याकडे नाही. अहो ती बॅग भरून गेली इथून. ती तुमच्याकडेच जाणार ना. आणि कुठे जाणार ती? काय? हितेन कुठे? हितेन तर घरीच आहे. मग राधा कुठे? कसं आहे मॅडम की राधा शाम को आई थी. तुम्ही बोलताय तशा बॅग घेऊन आली होती मॅडम. पण तुम्ही माझ्या पोरगाला तिकडे राहायला नाही सांगितलं ना, तर सेम मी पण त्याला सांगितलं की तू इकडे राहील, तुझी मम्माला नाही आवडणार, तुझा. ती गेली. चंपक शेठ, राधा माझ्याशी भांडून घर सोडून गेलीये. एवढीशी मुलगी आता या वेळेला कुठे असेल, काय करत असेल? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हे बघा मॅडम, मी तुम्हाला राधाची लेटेस्ट अपडेट दिली ना, आणि तुम्ही मलाच बोलताय. अरे राधा तुमची दिकरी आहे, ते कुठे गेली ते तुम्हाला माहित पाहिजे की मला? हॅलो
आलो. कुठे गेली असेल ती? पण काही माणसं इतकी उद्धट, इतकी इमोशनलेस कशी असू शकतात? तो चंपक शेठ माणूस आहे की कोण आहे? काय झालं मिस अनामिका, शांत व्हा. मी हितेंच्या घरी फोन केला होता, राधा तिथे नाहीये. 10 वाजून गेले. ती कुठे गेलीये, काय करते, बरी आहे की नाही, कुठे भटकते, मला काहीच माहित नाहीये. तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. ऐका ना मिस अनामिका, तुम्ही पॅनिक होऊ नका. मी लगेच तिकडे येतो, आपण ठरवूया काय करायचं ते. मिस अनामिका ऐका ना, मी तुमचा फोन कट करतो आणि मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो, लगेच उचला. व्हिडिओ कॉल काय करतोयस? ही वेळ आहे का हे सगळं करण्याची? उचला ना. तू आधी इथे ये, बघू मी गाडी काढते. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही खुश होणार. सावकाश बाळा, बरोबर आहे ना? तिखट लागते का? हा, थांब पाणी. डोकं फिरलंय का तुझं? हसतोयस तू? तुम्ही पण खुश होणार आहात. एक मिनिट, कॅमेरा उलटा करतो. वाड्यात काय करते ही? माहिती नाही, पण इथे म्हणजे सेफ आहे नाही का? आणि मावशीच्या देखरेखीखाली आहे म्हणजे जेवण वगैरे उत्तम होणार. बट्या जीवात जीव आला रे. राधाला बघू. मी म्हंटल होतं ना, जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तो चमत्कार घडतो. झोपा आता निश्चिंतपणे. मला भूक लागली खूप. या तिथे सोटो खाणार आहे, बघ झोपणार. अरे सौरभ, अरे बाळा किती उशीर, मी केव्हाची वाट बघते तुझी. सॉरी. आपल्याकडे ना एक 20-22 वर्षाची पोरगी आली. तिला घर भाड्याने हवाय म्हणत होती. हो, दे की. अरे ते काय दे, एवढी रात्रीची वेळ आणि एकटी पोरगी घर शोधत फिरते. तुला सांगू का, घरी काहीतरी झालं असेल म्हणून मग ही इथे आली. कसे रे हिचे आई बाप, एवढी तरुण पोरगी रात्रीची एकटी फिरते, पण मागावर कोणी सुद्धा आलं नाही. आम्हाला आहे ना, आता
रात्रीची वेळ आहे म्हणून तिला राहा म्हटलंय. हा. पण आपल्याला लवकरात लवकर तिच्या घरच्यांचा शोध घ्यायला हवा हो. कोण असेल रे हिची बेजबाबदार आई? हे? अरे थांब थांब थांब. राधा मिस अनामिकांची मुलगी आहे हे मावशीला कसं सांगायचं? हिच्याशी जाऊन बोलायचं म्हणजे जरा अवघडच आहे. मम्माचा मित्र म्हणून गृहत्याग वगैरे केला तर? ओ माय गॉड, हा माणूस असा तोंड लपून का गेला? 100% झुलय.